मी हाताळतो म्हणण्यापेक्षा सुद्धा आमच्या मुलांची ही आयडिया आहे, त्यांची कल्पना आहे की आपण यावर्षी हा देखावा करावा. देखावा खूप त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. गोष्ट छोटी आहे, गणपती बाप्पाच्या आयुष्यातली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारायच्या. कार्तिक स्वामी स्वतः जातात पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला, पण गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवतीच प्रदक्षिणा मारतात आणि ते सांगतात की माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझे आईवडील आहेत. मला असं वाटतं की केवढी तरी मोठी शिकवण गणपती बाप्पांच्या छोट्याशा गोष्टीतनं आपल्याला मिळते की जे आपले जन्मदाते आहेत, ज्यांनी आपल्याला संस्कार केलेत, आपल्यावरती घडवलं आहे, आपल्याला जन्म दिला आहे, त्यांचा सांभाळ करणं म्हणजे पृथ्वीचा सांभाळ करणं आहे. तर या छोट्याशा गोष्टीतनं मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट बाप्पांनी सांगितली आहे. माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे. मुद्दा असा आहे की अनेक लोक आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत, एका पॉईंटनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मला असं वाटतं की अ, मतभेद तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असताच की कुठली हाताची 5 बोटंसुद्धा सारखी नसतात. त्यामुळे प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, प्रत्येकाचे मतं वेगळे असतील, पण तरीसुद्धा आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा सांभाळ करणं ही कुठल्याही मुलाची किंवा मुलीची जबाबदारी आहे आणि तो त्यांनी आयुष्यभर केला पाहिजे. आता तो नेमका मुद्दा काय मला माहिती नाही, त्याच्यामुळे बद्दल मी बोलणं फार योग्य होणार नाही, कारण त्याचा अभ्यास माझा नाही आहे. पण गणेशोत्सवाची मिरवणूक मात्र वेळेत संपली पाहिजे या मताचं मी आहे. कारण दुसऱ्या दिवशी खरं तर महिन्याने अमावस्या चालू होते आणि त्या दिवशी गणपतीचं विसर्जन करणं ही कधीच चांगली गोष्ट नसते. त्यामुळे जो वेळ विसर्जनाचा आहे त्या वेळेतच विसर्जन मिरवणूक संपली पाहिजे या आग्रही मताचं मी आहे.